कॉलनी मुलींज विरार पश्चिम येथील बिल्डिंग नंबर 18 आणि 12 समोरील रस्त्यावरील नाल्याद्वारे घाण पाणी रस्त्यावर येत असते. याबाबत येथील नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी येत होत्या. त्याला अनुसरून नवनिर्वाचित नगरसेविका ज्योती म्हात्रे यांनी भेट देऊन सदर समस्येबाबत माहिती घेऊन संबंधित विभागाला ही समस्या लवकरात लवकर सोडवण्याच्या सूचना दिल्या आहेत. यावेळी वसई विरार शहर महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी नितीन जाधव, म्हाडाकडून शिर्के कन्स्ट्रक्शनचे कर्मचारी, स्थानिक समाजसेवक करण चौधरी आदी उपस्थित होते. याबाबत नगरसेविका ज्योती म्हात्रे यांच्याशी केलेली बातचीत. स्टार्ट मॅडम. मॅडम, म्हाडा कॉलनीमध्ये जो ड्रेनेजचा इश्यू आहे किंवा घाण पाण्याचा जो प्रॉब्लेम्स आहे हा नेहमीच होत असतो. आता तुम्ही नवनिर्वाचित नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहात, तर तुम्ही ह्याकडे कशा पद्धतीने बघताय आणि त्याचं उपाययोजना तुम्ही कसं करणार आहात? नमस्कार, ज्योती म्हात्रे. मी आता अविनाश सर आणि नितीन सर यांच्याशी बोलले आहे. जे नागरिक कचरा टाकतायत, प्लॅस्टिक, सॅनिटायझर पॅड वगैरे, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम झालेला आहे. तर त्यांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे की ह्या वस्तू नाही टाकल्या पाहिजे, जेणेकरून आपल्याला काही अडचणी येणार नाही. पुढे अजून तुम्ही लोकांना अजूनही कचरा वगैरे अलग केला जात नाही. सुका कचरा, ओला कचरा जो महानगरपालिकेने ठरवून दिलेला आहे ते होत नाही. त्यामुळेही खूप प्रॉब्लेम्स उपस्थित होतात. त्यामध्ये तुमचं काय मत आहे? तुम्ही काय लोकांना सांगू इच्छिता? नागरिकांनी पण लक्ष दिलं पाहिजे विलगीकरणाकडे कचऱ्याच्या. सुका कचरा, ओला कचरा, प्लॅस्टिक वगैरे जे पाईपमध्ये टाकतात, अडकतात, त्यांनी पण जर जनतेला सपोर्ट केला, कर्मचारी त्यांना सपोर्ट केला, तर आपला विभाग अजून चांगला होऊ शकतो. नितीन सर, हा प्रॉब्लेम VMCला लोक शिव्या घालतात की VMC व्यवस्थित काम करत नाही, काय नाही वगैरे. तर तुमचं काय मत आहे? नक्कीच VMC व्यवस्थित काम करत नाही का? नगरपालिकेचे आपले कर्मचारी गेले 8 दिवस झाले इथे येतात. आपली लाईन उघडून पूर्ण STPची लाईन चेक करून तिथल्या लोकांना, तिथल्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना दाखवतो. पण तो आपण उघडल्यानंतर माहीत पडलं ही लाईन माडामध्ये शिर्के प्रायव्हेट STPला जॉईंट आहे. त्यामुळे तिथे सध्या त्या मशिनीचा प्रॉब्लेम आणि कचरा अटकल्यामुळे 8 दिवस झाले, 2-3 दिवस झाले हा पाणी बाहेर निघतो रोज सकाळी. पण आपल्या गाडीने येऊन काम केलं, पण त्याच्यामुळे काय थोडा प्रॉब्लेम सॉल्व नाही झाला. पण त्याच्यावरती परमनंट सोल्युशन काय आहे की नाही? परमनंट म्हणजे जास्त करून लोकांनीच लक्ष दिलं पाहिजे. लोक आपले घरगुती पॅड, कॉन्डॉम, केस, सॅनिटरी पॅड, कपडे ह्या सगळ्या गोष्टी फ्लश करतात. फ्लश केल्यामुळे ते पाईपाच्या मार्फत लाईनमध्ये येतात. लाईनमध्ये आल्यानंतर ते मशीनच्या पंख्यामध्ये फसून मशीन बंद पडते. मशीन बंद पडल्यानंतर तो जेव्हा पंपिंग बंद होईल, हा पाणी यायचा बंद होईल. हा पाणी यायचं बंद होईल तर लोकांच्या घरात निघेल, रस्त्यावर निघेल. त्याच्यामुळे हे एवढे दुष्परिणाम आहेत. पण लोकांनी जर काळजी घेतली तर या गोष्टी होणार नाही. कारण सर, आपण इथूनचे सामाजिक कार्यकर्ते आहात. तुम्हाला आता इथूनच्या समस्या खूप चांगल्या पद्धतीने माहितीच आहेत. हा प्रॉब्लेम तर प्रत्येक वेळेस आहे. घाणीचं साम्राज्य जसं निर्माण होतं, सकाळी मुलं शाळेत जातात त्यावेळी हे सगळं चालू असतं. आपण काय बोला की काय झालं पाहिजे, कशी उपाययोजना झाली पाहिजे? ॲक्च्युली आजचा जो विषय आहे, जो 12 नंबर माड आहे आणि 18 नंबर याच्यामधला जो गटर आहे त्याची काळजी STP म्हाडा घेते, प्रायव्हेट शिर्के. तर तिकडे तुंबला आहे. हा इलेक्शनच्या वेळी पण, जेव्हा इलेक्शन होता तुंबला होता. पण आपल्या महानगरपालिका भागमध्ये भरपूर मोठा प्लांट आहे. नितीन सर जिकडे असतात, गौरव सर जिकडे असतात. तर आपण सोसायटीचे कमिटी मेंबर्स आहे सगळ्या सोसायटीचे, त्यांना एक एज्युकेशनल टूर देऊ शकतो त्या प्लांटवर, की प्लांट फंक्शनिंग कसं करतो आणि त्याच्यात काय समस्या होतात. तर जेणेकरून त्यांना पण त्या समस्या माहिती पडणार आणि ते त्यांच्या सोसायटी ग्रुपमध्ये शेअर करणार. दुसरी जी उपाययोजना आहे, कधीही आपण आपले जर रूट्स प्रॉपर राहिले, रूट्स म्हणजे लहान मुलं 6वी पासून पुढे, तर त्यांना एज्युकेशनल टूर दिला आपण की हा प्लांट आहे, इकडे हे प्रोसेसिंग होतं. तर ते लोक आपल्या घरात पण सांगणार की नाही, कचरा त्याच्यात नाही टाकायचा. कारण की मुलं जाम हुशार असतात आणि इम्प्रुव्हायझेशनकडे ते फोकस करतात. तर हे टूर झाले पाहिजे आपण सोसायटीला. तर तो एक आहे. आणि आपले नगरसेविका आहे ज्योती म्हात्रे मॅडम, आणि आणखी 4 क्षितिजदा आहे, चिकूदादा, पिटूदा, अनिदा, हे सगळे आहेच. कुठेही युवा टीमची मदत लागली तर आम्ही सक्षम आहोत त्यांना हेल्प करायला. तर वी आर ऑलवेज. वसई विरार, पालघर आणि पालघरच्या सर्वात ताज्या आणि खऱ्या बातम्यांसाठी आमच्या YouTube चॅनलला आताच लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि हो, हे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. जनतेचा लोकमानस, बातमी अगदी खरी, अगदी आधी.